नमस्कार. चला, आज एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलूया. हरनीत कौर यांच्या एका गाजलेल्या निबंधातून आपण काही गोष्टी सोप्या करून समजून घेणार आहोत. हा निबंध एका मोठ्या प्रश्नाला हात घालतो. तो म्हणजे जेव्हा एखादी स्त्री पैसे कमवते, यशस्वी होते, तेव्हा समाजाला त्याचा इतका त्रास का होतो? सुरुवातच करूया एका उदाहरणाने जे मूळ लेखात दिलंय. बघा, सोशल मीडियावर आपण रोजच पाहतो, जेव्हा एखादा पुरुष गाडी घेतल्याचा फोटो टाकतो तेव्हा कमेंट्स येतात, "वाह, काय मेहनत आहे." पण तेच जेव्हा एखादी स्त्री करते तेव्हा लगेच प्रश्न विचारले जातात, पैसे कुठून आले? तिच्या हेतूंवर शंका घेतली जाते. आणि हाच हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का, की एकाच गोष्टीवर इतक्या वेगळ्या प्रतिक्रिया काय येतात? या दुटप्पीपणाचं कारण काय आहे? लक्षात घ्या, हा फरक म्हणजे काही 4-2 कमेंट्सपुरता मर्यादित नाहीये. यामागे एक खोलवर रुजलेला दुहेरी मापदंड आहे. पुरुषांच्या श्रीमंतीकडे समाज वेगळ्या नजरेनं पाहतो आणि स्त्रियांच्या श्रीमंतीकडे पूर्णपणे वेगळ्या. याचं एक उत्तम उदाहरण बघूया. जेव्हा एखादा पुरुष श्रीमंत असतो तेव्हा तो फक्त एक यशस्वी व्यावसायिक असतो. पण जेव्हा एखादी स्त्री श्रीमंत असते तेव्हा तिच्यावर अचानक अनेक नैतिक जबाबदाऱ्या टाकल्या जातात. तिने समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे, तिने विनम्र असलं पाहिजे, तिच्या पैशांचा हिशोब दिला पाहिजे. असं का? अच्छा, तर ही मानसिकता आली कुठून? काही आज अचानक तर आलेली नाहीये. याची मुळं समजून घेण्यासाठी लेखिका आपल्याला इतिहासात घेऊन जाते, त्या एका स्क्रिप्टकडे जी आजही आपल्या मनात नकळतपणे सुरू असते. निबंधातलं हे एक वाक्य खरं तर सगळं काही सांगून जातं. म्हणजे बघा, कायदे बदलले, स्त्रियांना संपत्तीचे हक्क मिळाले, हे झालं आपलं लीगल हार्डवेअर. पण ते कायदे स्वीकारणारी समाजाची मानसिकता, म्हणजे आपलं कल्चरल सॉफ्टवेअर, ते मात्र जुन्याच विचारांवर अडकून राहिले. ते अपडेटच झालं नाही. आपण थोडा इतिहासात डोकावून पाहिलं ना, तर आपल्याला दिसेल की कायद्यांमध्ये हळूहळू बदल झाले. स्त्रीधनापासून ते समान वारसा हक्कापर्यंतचा प्रवास झाला. पण कौर यांच्या मते कागदावर बदल झाले तरी संपत्तीकडे पाहण्याचा जो मूळ दृष्टिकोन होता तो काही फारसा बदलला नाही. आणि हे चित्र बघा, यातून सगळं स्पष्ट होतंय. परंपरेनुसार स्त्रियांना संपत्ती म्हणून काय मिळालं? तर सोनं, दागिने, ज्याची किंमत आहे पण ते शोभेची वस्तू आहे. आणि पुरुषांना काय मिळालं? जमीन, भांडवल, म्हणजे अशी संपत्ती ज्यामुळे आणखी सत्ता आणि संपत्ती निर्माण करता येते. बरं, मग ही इतिहासातली मानसिकता आजच्या काळात कशी दिसते? लेखिकेच्या मते खरा आक्षेप स्त्रियांच्या पैसा कमावण्यावर नाहीये. खरा आक्षेप आहे तो त्या पैशाने त्या जे काही धाडस करतात त्यावर. जेव्हा स्त्रीच्या हातात पैसा येतो तेव्हा ती सर्वात आधी चैनीची वस्तू नाही विकत घेत, ती विकत घेते अंतर. आता हे अंतर म्हणजे नक्की काय? हे अंतर म्हणजे रोजच्या घरातल्या कष्टांपासून सुटका मिळवणं, म्हणजे बाहेरून जेवण मागवणं किंवा कामाला मदतनीस ठेवणं. हे अंतर म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या टॅक्सीचे पैसे देणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असण्याच्या भूमिकेतून बाहेर पडून स्वतःचा वेळ आणि ऊर्जा स्वतःसाठी वापरण्याचं स्वातंत्र्य मिळवणं. आणि इथेच या निबंधाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. समाजाला राग याचा नाहीये की स्त्री पैसे कमवतेय. राग याचा आहे की ती त्या पैशाचा वापर करून सेवा आणि काळजी घेणं ह्या तिच्या पारंपरिक भूमिकांमधून स्वतःची सुटका करून घेतेय. ती समाजाची विनामोबदला सुरक्षा जाळी म्हणून काम करायला नकार देतेय. आणि हे सगळं नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी समाज काय करतो? तो शब्दांचा वापर करतो. असे काही शब्द जे ऐकायला साधे वाटतील, पण ते स्त्रियांना एका विशिष्ट चौकटीत अडकवून ठेवण्याचं काम करतात. आता हा शब्द बघा, हाय मेंटेनन्स, किती सहजपणे वापरला जातो नाही का? जेव्हा एखादी स्त्री तिच्या गरजा आणि अपेक्षांबद्दल स्पष्टपणे बोलते तेव्हा तिला हे लेबल लावलं जातं. पण तेच जर एखाद्या पुरुषाने केलं तर त्याला हाय स्टँडर्ड्स असलेला माणूस म्हटलं जातं. आणि तसंच काहीसं गोल्ड डिगर या शब्दाचं आहे. नात्यामध्ये आर्थिक सुरक्षिततेला महत्त्व देणाऱ्या स्त्रीला लगेच हे नाव दिलं जातं. पण पुरुषांना तर चांगला कमावणाऱ्या बनायलाच शिकवलं जातं. हा सरळ सरळ दुटप्पीपणा आहे. अगदी गर्ल बॉस सारखा शब्द, जो सुरुवातीला कितीतरी चांगला वाटला होता, पण हळूहळू त्याचा अर्थ कसा बदलला गेला बघा. जणू काही बॉस हा मूळ शब्द फक्त पुरुषांसाठी आहे आणि स्त्रीचा अधिकार हा काहीतरी कमी दर्जाचा किंवा तात्पुरता आहे. ठीक आहे, मग या सगळ्यावर तोडगा काय? याकडे बघण्याचा काही वेगळा दृष्टिकोन आहे का?
तर लेखिका ह्या समीकरणाकडे एका पूर्णपणे नव्या नजरेने पाहण्याचा सल्ला देते. लेखिका एक खूप सोपा पण तितकाच प्रभावी विचार मांडते की जिला पैसा हवा आहे ती स्त्री लोभी किंवा बिघडलेली नाही. ती फक्त समंजस आहे. कारण तिला माहीत आहे की ह्या जगात पैसाच तिला सुरक्षा, स्वातंत्र्य आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार देतो. हे वाक्य किती महत्वाचं आहे बघा. पैसा म्हणजे फक्त वस्तू नाहीत, तो स्वाभिमान आहे. चुकीच्या आणि त्रासदायक नात्यांमधून, परिस्थितीमधून बाहेर पडण्याची ताकद आहे. तर मग आपण काय करू शकतो? लेखिका काही सोपे उपाय नाही देत, पण त्याऐवजी काही वैयक्तिक सवयी सुचवते ज्याने आपण या मानसिकतेला आव्हान देऊ शकतो. शांतपणे एक नजर टाकूया या मुद्द्यांवर. स्वतःच्या मनात येणाऱ्या विचारांना तपासण्यापासून ते यशस्वी स्त्रियांवर नैतिकतेचा भार टाकणं थांबवण्यापर्यंत, आणि हो, स्वतःच्या इच्छा मोकळेपणाने व्यक्त करण्यापर्यंत. आणि शेवटी लेखिका एका खूप सुंदर विचाराने या निबंधाचा शेवट करते. ती म्हणते की आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्री ही एक समस्या नाही, तर एक आवश्यक बदल आहे. हीच ती स्त्री आहे जिच्याबद्दल आपल्याला भीती दाखवली गेली होती, पण खरं तर हीच ती आहे जिची समाजाला गरज होती. आणि हाच प्रश्न आपल्यासाठी आहे की ज्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीला आपण एक धोका मानतो, ती खरं तर आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक तर नाही ना? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे.